गणेशच्या लग्नाला 4 वर्षे झाली. अजूनही घरात पायाला हलत नव्हता. सुरुवातीला हळूहळू कुजबूज करणारे शेजारी-पाजारी, मैत्रिणी आणि नातेवाईक आता निमाताईंना उघड उघड बोलत होते. कुणीतरी म्हणायचे, "काय गं, पोरांना नाही कळत, पण तुला तर अक्कल हवी ना? किती दिवस झाले घरात पाळणा हलत नाही. काय प्रॉब्लेम आहे? का राहत नाही? ते सांगत नसतील तर तुला विचारायला नको का?" निमाताई खूप अस्वस्थ व्हायच्या. कित्येकदा त्या त्यांचे पती वासुदेवराव यांना म्हणायच्या, "तुम्ही तरी गणेशचा मित्र बनून त्याच्याशी याविषयी बोला." पण याबाबतीत ते कायम अलिप्तच राहिले. धाकटा मुलगा इंजिनियर होता. दोघे भाऊ तसे खूप कमी बोलायचे. निमाताई त्यांचा धाकटा मुलगा जयला म्हणाल्या, "जय, तू मागे बोलला होता ना, तुझ्या मित्राची बायको गायनॉकॉलॉजिस्ट आहे. तू जरा त्यांच्याशी बोलतो का? गणेश आणि साक्षी दोघांना आता ट्रीटमेंटची गरज आहे, असे मला तरी वाटते." "आई, पण आधी तू याबाबतीत त्या दोघांशी बोल. त्यांचे प्लॅनिंग पण असू शकते." "नाही रे, त्यांनी 1 वर्ष झाले प्लॅनिंग बंद केले आहे. मी त्यांच्याशी बोलले. त्यांना मी सांगितले जयच्या मित्राची बायको गायनॉकॉलॉजिस्ट आहे, त्यांच्याकडे जा म्हणून. ते हो म्हणाले. पण तू पडतो त्यांच्यापेक्षा लहान, त्यात तुम्ही दोघे खूप कमी बोलतात म्हणून विचार केला आपणच बोलावे. असे असेल तर बोलतो आई. मी माझ्या मित्रासोबत तिचा पण नंबर घेतो." "ठीक आहे, लवकर विचारून हा प्रश्न मार्गी लाव बाबा. आता येता जाता लोक एकच प्रश्न विचारतात रे. घरी पाळणा कधी हलणार? घराबाहेर पडावेसे वाटतच नाही आजकाल. भीती वाटते लोकांची त्यांच्या त्याच त्याच प्रश्नाची." "या दोघांना कोणी विचारतं की नाही माहीत नाही." जय म्हणाला, "आई, मलासुद्धा माझे मित्र विचारतात, तुझ्या भावाला अजून काही नाही का? तू काका कधी होणार?" "खरंच यांना कोणी काही विचारत नसतील का गं? मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो." "जाऊ दे, तू काळजी नको करू. येईल त्या दोघांना अक्कल. थांब, मी आत्ताच विचारतो माझ्या मित्राला." त्यांनी मित्राला फोन केला. बायको घरीच होती. त्याने बायकोला फोन दिला. जयने थोडक्यात सगळे सांगितले. आईला म्हणाला, "आई, उद्याच या म्हणून बोलल्या डॉक्टर. उद्या सकाळी 11 वाजताची अपॉइंटमेंट दिली आहे." आई लगेच गणेश आणि साक्षीला सांगायला गेल्या. निरोप सांगून निमाताई बेडरूममध्ये आल्या. त्या खूप अस्वस्थ होत्या. त्या देवाचा धावा करत होत्या. "देवा, राहू दे रे सगळं नीट." पती वासुदेव यांना त्या म्हणाल्या, "अहो, सगळं ठीक असेल ना हो? मला खूप काळजी वाटते हो." "नाही, म्हणतात ना, दोघांचे पण 32 वय झाले. खरं तर जुनी लोक नेहमी म्हणायचे, वयात सगळं व्हायला पाहिजे. मी मात्र याबाबतीत बोलायची हिंमतच केली नाही. माझंच चुकलं हो. आधीच या दोघांना डॉक्टरकडे पाठवायला पाहिजे होते. पण आजकाल मुलांना आणि सुनांना पण आवडत नाही. त्यात असे बोलणारे सासू-सासरे जुनाट वळणाचे वाटतात. त्यांना त्यांच्या संसारात आपली लुडबुड वाटते. म्हणून इच्छा असूनही बोलले नाही. आता लोक उघड उघड बोलायला लागलेत म्हणून हिंमत केली. पण एक बरं झालं, कुठलीही आढेवेढे न घेता जायला तयार झाले. देवा, आता सगळं नीट कर बाबा." आपसुकच त्यांचे हात जोडले गेले. दोघे डॉक्टरांकडे गेले. 3 दिवस वेगवेगळ्या टेस्ट केल्या. साक्षीचे सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. पण गणेश, तो कधीच बाबा होऊ शकणार नव्हता. दोन्ही कुटुंबाला हा धक्का न पचणारा होता. 5-6 महिने लोटले. आता अनाथाश्रमातून बाळ दत्तक घ्यावे असे सर्वांना वाटत होते. पण जयची इच्छा वेगळीच होती. एक दिवस सगळे जेवून गप्पा मारत बसले होते. जयने विषय काढला. म्हणाला, "बाळ दत्तक घ्यायचा विचार करता खूप चांगली गोष्ट आहे. एका अनाथ मुलाला घर मिळेल. पण मी डॉक्टर गौरीशी बोललो आहे. अजून एक ऑप्शन आहे. थोडे खर्चिक आहे, पण बाळ साक्षीच्या गर्भात वाढेल. त्यामुळे ती आई बनण्याचे सुख अनुभवू शकेल." "म्हणजे?" आई म्हणाली. "म्हणजे असं एखादे सुदृढ पुरुषाचं शुक्राणू साक्षीच्या गर्भाशयात सोडले जाणार. कोणाचे आहे हे देणारा आणि ज्याच्या गर्भात सोडले जाते तिलासुद्धा माहीत नसणार. हे सगळं गुप्त असतं. हळूहळू बाळ साक्षीच्या गर्भात वाढणार. मुख्य म्हणजे गणेशदादा त्या बाळाचे कलाकालाने वाढणे स्वतः अनुभवणार. आपले मूळ जन्माला आले त्याचा आनंद असणार. तिथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे ते बाळ साक्षीच्या पोटात वाढलेलं असणार. त्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्यासोबत त्यांचा संवाद आईच्या गर्भातून होणार."
माझ्या एका मित्राने केले आहे असेच. तो म्हणाला, माझ्या बायकोच्या गर्भात बाळ वाढत असताना मला कधीच असे जाणवले नाही की हे बाळ माझे नाही. शिवाय बाळ माझ्या बायकोच्या गर्भात वाढते म्हणजे त्याच्या प्रत्येक हालचाली मी अनुभवत होतो. एक प्रकारचे बाप-लेकाचं नातंच अनुभवत होतो आम्ही. तो त्याच्या आईच्या पोटात असताना खूप गप्पा मारल्या आम्ही. मग बाहेर आल्यावर त्याच्याशी त्याच गप्पा मारल्या. तर टुकूटुकू बघायचा. ऐकून होतो रे, मूल आईच्या गर्भात सगळं ऐकत असतात. हे मी अनुभवत होतो. तो 5 वर्षाचा होईल आता. मला तर एकदाही असे जाणवले नाही की तो माझा अंश नाही. याउलट त्याच्या आईपेक्षा माझा जास्त लळा आहे. असे पितृत्व खूप आनंदाने भेटते. अनाथ आश्रमापेक्षा मला हे जास्त छान वाटले. कारण मी प्रत्येक क्षण अनुभवला आणि जगलो. सर्वांना हाच निर्णय योग्य वाटला. लवकरच सगळ्या तपासण्या करून एका पुरुषाचे शुक्राणू साक्षीच्या गर्भाशयात सोडण्यात आले. पहिल्याच प्रयत्नात साक्षी गरोदर राहिली. आपण कधी बाबा होऊ शकत नाही हा विचार गणेशला शिवतसुद्धा नव्हता. साक्षीच्या प्रत्येक हालचालीवर तो बारीक लक्ष ठेवून होता. प्रत्येक वेळी साक्षी जेव्हा डॉक्टरांकडे फॉलोअपला जायची तेव्हा गणेश तिच्यासोबत असायचा. साक्षीला 7वा महिना लागला. सोनोग्राफी करायला सांगितली. गणेश स्वतः तिच्याबरोबर जाऊन सोनोग्राफीतले ते बाळ देहभान हरपून पाहत होता. मुलगा असेल का मुलगी तो मनात म्हणायचा. काही हो, सुखरूप आणि सुदृढ राहू दे. यथावकाश 9वा महिना सरला आणि साक्षीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सगळेच खूप खुश होते. वासुदेवराव गणेशला म्हणाले, गणेश, तू आज बाबा झालास. मी आजपर्यंत तुझ्याशी फारसं बोललो नाही. तुझी आई सगळं करायची, सांगायची. आताही ती सगळं सांगणार, बोलणार. मला खात्री आहे आज मला तुझ्याशी बोलायचे आहे आणि ते खूप महत्त्वाचे आहे. गणेश म्हणाला, बाबा, मला माहिती आहे तुम्ही न बोलणार, न सांगता आमचे सगळे करत होता. आजही मला माझ्या भल्याचाच विचार करत असणार. बोला बाबा. हे बघ गणेश, हे बाळ तुझे नाही हे तुला माहीत आहे. कोणाची तरी शुक्राणू साक्षीच्या गर्भात सोडले ते तिलासुद्धा माहीत नाही. 9 महिने ते बाळ आपल्या गर्भात वाढवले. त्यामुळे तिच्या आई होण्यास काहीच फरक पडणार नाही. पण तुझे तसे नाही. तेव्हा आज या क्षणी हे लक्षात ठेव की कधीही तुझ्या मनात ह्या बाळाविषयी शंका राहणार नाही. एका बापाचे कर्तव्य तू पार पाडणार. शिवाय त्या बाळाला हे कधीही कळू देऊ नको की हे मूल तुझे नाही. गणेश इतकंच म्हणाला. बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ते बाळ माझे आणि साक्षीचे आहे. खरोखरच मला आज या देवरूपी डॉक्टरांचा अभिमान वाटतो. असे कितीतरी पुरुष असतील जे माझ्यासारखे बाप होऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी हे अनोखे पितृत्व जीवनात खूप आनंद देऊन जाणार. फक्त त्याला ते समजले आणि जगता आले पाहिजे. बाबा, मी हे अनोखे पितृत्व आनंदाने अनुभवणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याने बाबांना घट्ट मिठी मारली. इतकेच म्हणाला, बाबा, मी बाबा झालो आणि बाबा तुम्ही आजोबा झालात. आई आजी आणि आपला जय काका झाला. बाबा, मी खरंच खूप खुश आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.